नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, फायनली जानकीने ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते. सुमित्राने ऐश्वर्याचं थोबाड फोडत तिची रवानगी जेलमध्ये केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता सौमित्राने खूपच छान पद्धतीने जानकीची बाजू कोर्टामध्ये मांडत तिचा जामीन मंजूर केलेला असतो. तर इथे ऐश्वर्याचे वकील म्हणजे सरकारी वकील विद्यासागर यांना सौमित्राने चांगलंच सडेतोड उत्तर दिलेलं असतं. सौमित्र इथे विद्यासागर यांना म्हणत असतो की लता कारखानीस यांचा जर खून झालाय, लता कारखानीस यांना जर जानकी रणदिवे यांनी पाण्यामध्ये ढकलून मारले, तर मग त्यांची डेथ बॉडी कुठे आहे? त्यांची डेथ बॉडी तुम्हाला सापडली आहे का? आणि मग जर त्यांची डेथ बॉडी तुम्हाला सापडलेली नाही आहे, तर त्यांना पाण्यामध्ये ढकलणारी व्यक्ती ही जानकी आहे आणि त्याच्यामध्ये लता कारखानीस यांचा जीव गेलाय, हे तुम्ही कसं काय सिद्ध करताय? आणि याचा आरोप तुम्ही जानकी वहिनीवरती कशा पद्धतीने करताय, ते तुम्ही सिद्ध करा. असा प्रश्न सौमित्राने आता ॲडव्होकेट विद्यासागर यांना विचारलेला असतो. त्यामुळे इथे विद्यासागर यांची चांगलीच बोलती बंद झालेली असते आणि अशा रीतीने सौमित्राने जानकीचा जामीन मंजूर करून घेतलेला असतो आणि जानकीला इथे कोर्टाने जामीन मंजूर करून दिलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकी घरी आलेली असते आणि त्यानंतरला जानकीचा सगळ्यात मोठा टास्क असतो, ते म्हणजे आता ऐश्वर्यापासून तिला तिच्या आईला वाचवायचं असतं. त्यामुळे इथे जानकी आणि सारंग दोघेजण मिळून ऐश्वर्याचा पाठलाग करतात आणि लताला कुठल्या ठिकाणी ठेवले हे शोधून काढतात. त्यामुळे इथे आता जामिनावरती सुटून आल्यानंतर जानकीने सगळ्यात आधी आपल्या आईला शोधून काढलेलं असतं आणि तिला एका सेफ ठिकाणी नेऊन ठेवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने जानकी, सौमित्र, ऋषिकेश सगळेजण एकत्र येऊन ऐश्वर्याचं कारस्थान उघडं पाडतात आणि ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देतात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं आत्तापर्यंत ऐश्वर्याने इतकी कारस्थानं केली की आपल्यालासुद्धा तिची कारस्थानं बघून चिड येत होती. आपल्यालासुद्धा असं वाटत होतं कधी एकदा ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळते. म्हणजे एखादं माणूस कारस्थानी असतं, पण ऐश्वर्याने मात्र अतिच केलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, तिने संपूर्ण रणदिवे कुटुंबांना इथे आता सळो की पळो करून सोडलेलं असतं. जानकी, ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका, त्याचबरोबर नाना आणि इथे सुमित्रासुद्धा, या सगळ्यांनाच तिने खूप जास्त त्रास दिलेला असतो. स्वतःच्या वडिलांनासुद्धा तिने जेलमध्ये टाकायला मागे पुढे बघितलेलं नसतं. एखाद्या गोष्टीचा अतिरेक तरी किती असावा? तर इथे ऐश्वर्याच्या पापाचा घडा असा काही भरलेला असतो की तो आता फुटायची वेळ आलेली असते आणि तेव्हा इथे ऐश्वर्याचे दिवस आता भरलेले असतात. सारंगला सुद्धा ऐश्वर्याचा खरा चेहरा कसा आहे हे समजलेलं असतं. तर प्रेक्षकांनो बघा, जेव्हा इथे ऐश्वर्या संपूर्ण रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करत होती, तेव्हा इथे सारंगला काहीच वाटलं नाही. कारण ऐश्वर्या सारंगला म्हणत असते की मी तुला या घरामध्ये तुझे अधिकार मिळवून देणार आहे. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. हे जे काही आहे ते आपल्या दोघांचं आहे. तेव्हा सारंगला वाटत असतं की ऐश्वर्या माझा विचार करते. पण जेव्हा इथे सारंगला समजतं की ऐश्वर्या फक्त त्याचा यूज करते, घर तोडण्यासाठी सारंगचा तिला फायदाच झाला आहे, हे जेव्हा आता ऐश्वर्या बोलते आणि सारंग ते ऐकतो, तेव्हा सारंगचे डोळे उघडतात. म्हणजे जसं ऋषिकेश आणि जसं जानकी म्हणालेली असते तसं, की इथे ऐश्वर्या जेव्हा तुम्हाला फसवेल, तुमचा विश्वासघात करेल ना, तेव्हा तुमचे डोळे उघडतील. तेव्हा इथे सारंगच्या बाबतीत अगदी तेच झालेलं असतं. ऋषिकेश आणि जानकीचा शब्द खरा ठरलेला असतो. जेव्हा इथे सारंग स्वतःच्या कानाने, स्वतःच्या डोळ्याने बघतो की कशा पद्धतीने ऐश्वर्याने त्याला फसवलंय, त्याचा स्वतःसाठी फायदा करून घेतलाय, हे जेव्हा त्याला कळतं की ऐश्वर्याने त्याच्याबरोबर प्रेमाचं फक्त नाटक केलंय, तेव्हा त्याला आठवतं ते आपलं कुटुंब. तेव्हा त्याला आठवतं की ह्याच ऐश्वर्यासाठी मी माझं कुटुंब कशा पद्धतीने तोडलं होतं. नाना, सुमित्रा, त्याचबरोबर ऋषिकेश, जानकी, सौमित्र, अवंतिका सगळ्यांबरोबर भांडलेला असतो तो सारंग फक्त आणि फक्त ऐश्वर्यासाठी. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सारंग आता जाऊन जानकीला सांगतो की वहिनी, माझं चुकलं. मी ऐश्वर्याची साथ दिली, आपलं घर तोडलं. पण आता मला कळतंय मी चुकीचा होतो. मी अत्यंत चुकीचा वागलोय वहिनी, तू मला शिक्षा कर. तेव्हा जानकी म्हणते, सारंग भाऊजी तुम्ही शांत व्हा. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की आत्ताच्या आता इथून चालता हो सारंग.
कशाला आलायस तू इथे? तेव्हा सारंग म्हणतो, दादा मला माफ कर, मला वहिनीची सुद्धा माफी मागायची आहे, मला तुम्हाला दोघांना इथे ऐश्वर्याचं सत्य सांगायचं आहे. आणि तेव्हा इथे आता जानकी म्हणते, बोला सारंग भाऊजी, काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा सारंग म्हणतो, वहिनी, अगं ऐश्वर्याच्या नादाला लागून मी आपलं घर तोडलं. अगं त्यांनी मला फसवलं, संपूर्ण प्रॉपर्टी फक्त एकटीच्या नावाने केले आणि ती प्रॉपर्टी आता त्यांना विकायची आहे. आपल्या संपूर्ण रणदिवे कुटुंबाला त्यांना रस्त्यावरती आणायचं आहे आणि त्यांनी आता खोट्या प्रेग्नन्सीचं नाटकसुद्धा केलं आहे. त्यांनी मला फसवलं वहिनी, माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतला. तेव्हा जानकी म्हणते, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना सारंग भाऊजी, ऐश्वर्यावरती विश्वास ठेवू नका. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, सारंग, अरे आधीच म्हणालो होतो, ऐश्वर्याचा नाद सोड, नाहीतर तोंडावरती पडशील. तसंच झालं ना शेवटीला, तोंडावरतीच पडलास ना तू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सारंग म्हणतो की मला माफ करा, खरंच मला माफ करा, आणि स्वतःच्या चपलेने स्वतःला मारत असतो. तेव्हा जानकी म्हणते, थांबा सारंग भाऊजी, आता सगळं काही व्यवस्थित होईल. आता ऐश्वर्याला आपण येत्या 15 दिवसांमध्ये ऐश्वर्यासारखाच धडा शिकवायचा. ऐश्वर्याला तिच्याच इथे प्लॅनमध्ये अडकवायचं आणि तिचं सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं. आता इथे डावपेच नाही तर युद्ध होणार हे मात्र नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकीने सारंगला शांत राहायला सांगितलेलं असतं, कारण दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये पेशी असते. सौमित्राने ठरवलेलं असतं की वहिनीसाठी आपण इथे बेल मिळवून घेऊया. तिचा जामीन झाला की मग ती घरी आरामसुद्धा करेल आणि आपल्याला विचार करायला थोडा वेळ मिळेल. तेव्हा मी वहिनीसाठी उद्या कोर्टामध्ये पेशी ठेवली आहे, म्हणजे तिच्यासाठी मला जामीन मिळवता येईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कोर्ट भरलेलं असतं. तेव्हा इथे विद्यासागर वकील म्हणत असतात की आता काय मग, जर जानकी यांना बरं वाटत असेल तर त्यांना शिक्षा दिली पाहिजे. त्यांनी आपल्या आईला ढकलून पाण्यामध्ये मारलं आहे ना. तेव्हा सारंग इथे आता डोळे मोठे करून बघत असतो, कारण त्याला सांगितलेलं असतं काही बोलायचं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र म्हणत असतो, ॲडव्होकेट विद्यासागर, तुम्ही इतके मोठे वकील आहात, एक व्हिडिओ बघून तुम्ही असं म्हणताय की जानकी रणदिवे यांनी आपल्या आईला धक्का देऊन पाण्यामध्ये पाडले. अहो तो व्हिडिओ तुम्ही नीट बघा. जज साहेब, तुम्ही व्हिडिओ नीट बघा. अहो त्या व्हिडिओमध्ये जी 2 माणसं आहेत त्यांचा चेहरा तरी नीट दिसतोय का? कोण सांगेल का की त्या लताबाई आहेत? कुणी लताबाईंना अजून बघितलं आहे? त्या लताबाई आहेत आणि ही जी ढकलणारी बाई आहे ती जानकी वहिनी आहे. कशावरून? जानकी वहिनीचा चेहरा त्याच्यामध्ये दिसतोय का? अच्छा, म्हणजे याचा अर्थ इथे जानकी वहिनीची साडी नेसली आहे म्हणून तुम्ही कुणालाही आता जानकी वहिनी बोलाल का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र म्हणत असतो की जज साहेब, तुम्ही जर बघाल तर इथे आता जानकी वहिनीला आधीसुद्धा कोर्टामध्ये हजर केलं होतं, तेव्हा तर इथे हा व्हिडिओ मिळाला नाही. मग आत्ताच हा व्हिडिओ कसा काय मिळाला? जेव्हा जानकी वहिनीला कळलं की तिची आई इथे जानकी एंटरप्राइजेसच्या गोडाऊनमध्ये आहे आणि तेव्हाच हा व्हिडिओ कसा काय मिळतो? याचा अर्थ जानकी वहिनीने तिच्या आईला ढकललेलंच नाही आहे, हे नंतर शूट करण्यात आले. बरं, हा व्हिडिओ ज्याने शूट केला आहे तो जर हा व्हिडिओ शूट करतोय तर मग त्याने जानकी वहिनीला थांबवलं का नाही? म्हणजे त्याच्याकडे व्हिडिओ शूट करायला वेळ आहे पण जानकी वहिनीला थांबवायला नाही, आणि लता कारखानीस यांचा जीव वाचवायला त्यांच्याकडे वेळ नाही आहे का? हा व्हिडिओ कोणी शूट केला आहे त्या माणसाने खोटा व्हिडिओ शूट केलेला आहे. कारण ज्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की लताबाई यांना जानकी रणदिवे यांनी धक्का देऊन पाडले पाण्यामध्ये, तर त्याच्यामध्ये जानकी वहिनीचा थोडासुद्धा चेहरा दिसत नाही आहे. तुम्ही हे सिद्ध करू शकता का की हा चेहरा जानकी वहिनीचाच आहे म्हणून? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्राने एक छान अशी आयडिया केलेली असते. त्याने इथे अवंतिकाला ऐश्वर्याची साडी नेसायला सांगितलेली असते आणि त्याचबरोबर गुलाबी रंगाची साडी एका दुसऱ्या व्यक्तीला नेसवलेली असते आणि इथे सौमित्राने एक व्हिडिओ शूट केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, तो व्हिडिओ इथे आता जज साहेबांना दाखवण्यात येतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की जज साहेब बघा, इथे जानकी वहिनीवरती आरोप आहे की त्यांनी आपल्या आईला पाण्यामध्ये ढकलून मारलं, पण इथे डेथ बॉडी तर सापडलेली नाहीच आहे. आणि त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जानकी वहिनीचा कुठे चेहरा दिसतोय का? तुम्हाला लता कारखानीस यांचा चेहरा दिसतोय का? अजिबात नाही. मग आपण कसा काय विश्वास ठेवायचा की जानकी वहिनी यांनीच लता कारखानीस यांना मारले? आता तुम्ही हा व्हिडिओ बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ऐश्वर्याने लता कारखानीस यांना पाण्यामध्ये ढकलून मारले, बरोबर की नाही? तेव्हा ऐश्वर्या घाबरते, ती म्हणते नाही नाही, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता जज साहेबसुद्धा हैराण होतात. त्या म्हणतात, अहो पण ऐश्वर्या, मागून तर तुम्हीच दिसताय, तुम्हीच मारले आहेत की, ही साडी तर तुमचीच आहे ना?
तेव्हा प्रेक्षकांनो ती अवंतिका असते आणि अवंतिकाने इथे आता ऐश्वर्याची साडी नेसलेली असते, तिच्यासारखे केस सुट्टे ठेवलेले असतात आणि इथे ती लताला ढकलण्याचा प्रयत्न करत असते, असं तिने त्या व्हिडिओमध्ये आता दाखवलेलं असतं. पण ती बाई ना लता असते ना ती ऐश्वर्या असते, तर इथे ती अवंतिका असते आणि एक दुसराच माणूस असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो हे आता सौमित्रने म्हणजे पुरावा सादर करूनच त्याने सिद्ध केलेलं असतं की हा व्हिडिओ खोटा आहे. त्याच्यामुळे या व्हिडिओवरती विश्वास न ठेवता तुम्ही इथे लताबाईंचा शोध घ्या. त्यांना जर मारण्यात आले तर त्यांची डेथ बॉडी कुठे आहे ती शोधून काढा. विनाकारण इथे जानकी वहिनीवरती खोटे आरोप करून त्यांना जेलमध्ये ठेवण्यात काहीच अर्थ नाही आहे. त्या जर बाहेर राहिल्या तर कदाचित त्या आपल्या आईला शोधू शकतात. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय जज साहेब, इथे आता खोटा व्हिडिओ बघून त्याच्यावरती विश्वास न ठेवता तुम्ही जानकी रणदिवे यांच्यावरती विश्वास ठेवत त्यांचा जामीन मंजूर करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. कारण व्हिडिओ हे खोटेसुद्धा तयार केले जाऊ शकतात एखाद्या व्यक्तीला फसवण्यासाठी. आणि इथे तर जानकी रणदिवे यांचा जरासुद्धा चेहरा दिसत नाही आहे की लता कारखानीस यांचासुद्धा. फक्त त्यांच्या साड्यांसारख्या साड्या इथे नेसल्या गेलेल्या आहेत. आणि याच्या आधीसुद्धा ऐश्वर्या रणदिवे यांनी जानकी वहिनीसारखा गेटअप करून मला याआधी फसवले आहे. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. मला खोटं बोलायची गरज नाही आहे, कारण ते मी सगळ्यांच्या समोर सिद्धसुद्धा केलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता अवंतिकाने सुद्धा ऐश्वर्यासारखी साडी नेसून लताला धक्का देण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे व्हिडिओ हा खोटासुद्धा तयार केला जाऊ शकतो हे कोर्टाला पटतं आणि इथे जानकीचा तुर्तास आता जामीन मंजूर केलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे जानकी आता रणदिवेंच्या घरी परत येते आणि इथे ऋषिकेश तिला आधार देत असतो. तो म्हणत असतो, जानकी आता सगळं काही ठीक होईल, तू तुझ्या आईला शोधून काढशील. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे सौमित्रने आता ॲडव्होकेट विद्यासागर यांची चांगलीच बोलती बंद केलेली असते. ना डेथ बॉडी आहे ना व्हिडिओमध्ये जानकी दिसते, मग कुठल्या आधारावरती जानकीला इथे शिक्षा होणार असते असं सौमित्र आता त्याला जाब विचारतो. त्यानंतर प्रेक्षकांनो जानकी घरी आलेली असते. जानकी म्हणते, मला माहिती आहे गं, हे सगळं तूच केलेस ऐश्वर्या, हे तुझं कारस्थान आहे. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव ऐश्वर्या, जोपर्यंत माझी आई जिवंत आहे ना तोपर्यंत तू ठीक आहेस. पण जेव्हा मला कळेल की माझ्या आईचं तू काहीतरी बरं वाईट केलेस ना, तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. मी तुला एक गोष्ट खात्रीने सांगते की मला आता कसलीच भीती नाही आहे. मला तू सगळ्यांच्या नजरेत पाडण्याचा जो काही प्रयत्न केला आहेस ना, त्यामुळे माझ्या मनामध्ये आता कसली भीतीच उरलेली नाही आहे. जर माझ्या आईचं काही बरं वाईट झालं तर त्या क्षणी मी तुझा जीव घेईन, मी स्वतः तुला मारेन आणि मग मी स्वतःलासुद्धा संपवून घेईन, नाहीतर शिक्षा भोगायला जाईन. पण तुला मारल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. माझ्या आईच्या मृत्यूचा बदला मी तुला मारूनच घेणार, असं आता जानकी म्हणालेली असते. मला ओवीची आता काळजी नाही आहे, घरातले सगळे आहेत तिला सांभाळायला. पण जर तू माझ्या आईला मारलंस ना तर तुला मारल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं आता जानकीने ऐश्वर्याला चांगलंच सुनावलेलं असतं. त्यानंतर इथे जानकी आता सारंगला म्हणत असते, सारंग भाऊजी, सगळ्यात आधी तर माझ्या आईला मला शोधून काढायचं आहे. माझ्या आईला कुठल्या तरी एखाद्या सुखरूप ठिकाणी नेऊन मला ठेवायचं आहे. तेव्हा सारंग म्हणतो, ठीक आहे वहिनी, मी यांच्यावरती बारीक लक्ष ठेवतो आणि त्यानंतरला जेव्हा ह्या आता लता कारखानीस यांना भेटायला जातील तेव्हा आपण त्यांचा पाठलाग करूया. ठरल्याप्रमाणे इथे आता सारंग ऐश्वर्यावरती लक्ष ठेवून असतो. आणि मग इथे ऐश्वर्या जेव्हा लताला भेटायला जाते तेव्हा सारंग आणि जानकी दोघेजण पाठलाग करत तिथपर्यंत पोचतात. तेव्हा इथे सयाजी विखे पाटीलच्या एका गोडाऊनमध्ये आता लताला ठेवण्यात आलेलं असतं आणि त्या ठिकाणी जानकी पोचलेली असते. जेव्हा ऐश्वर्या आपलं काम करून तिला धमकावून जेव्हा तिथून बाहेर पडते तेव्हा त्या ठिकाणी जानकी आणि सारंग दोघेजण गेलेले असतात आणि दोघेजण जाऊन लताला तिथून उचलतात, तिला तिथून वाचवतात आणि दुसरीकडे एका चांगल्या जागी तिला शिफ्ट करतात. तिथला पत्ता जानकी कुणालाही कळू देत नाही आणि ती सारंगला म्हणते, सारंग भाऊजी, बरं झालं आपण ऐश्वर्याचा पाठलाग केला, तेव्हा निदान आपल्याला कळलं तरी की आईला माझ्या या ठिकाणी ठेवलं आहे. बघितलं ना सारंग भाऊजी, किती वेळा समजवलं तुम्हाला. अहो, ज्या बाईला म्हाताऱ्या माणसांची कदर नाही आहे, आधी तिने आपल्या नानांना त्रास दिला, नंतर आईंना त्रास दिला आणि आता माझ्या आईला त्रास दिला. पण हे चांगलं नाही आहे सारंग भाऊजी. बरं झालं तुम्हाला आता वेळ उशिरा का होईना पण ऐश्वर्याचा खरा चेहरा समजला, म्हणून तरी तुम्ही वाचलात. नाहीतर शेवटला तिने तुमच्याबरोबर काय केलं असतं काय माहिती.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकीने ऐश्वर्याचं संपूर्ण कारस्थान आपल्या रणदिवे कुटुंबाच्या समोर आणायचं ठरवलेलं असतं. तेव्हा जानकी आपल्या आईला सुखरूप ठिकाणी नेऊन ठेवते आणि सगळ्यात आधी ती आपल्या आईला पोलीस स्टेशनला घेऊन जाते, कारण तिचा ऐश्वर्यावरती अजिबात विश्वास नसतो. तेव्हा पोलीस स्टेशनला जानकी आपल्या आईला घेऊन जाते आणि इन्स्पेक्टर पाटील यांना म्हणते की बघा, ही आहे माझी आई. आहे की नाही माझी आई जिवंत? तिला एका गोडाऊनमध्ये कुणीतरी किडनॅप करून ठेवलं होतं. इथे आता ऐश्वर्याला धडा शिकवायचा असतो, त्यामुळे तिचं नाव काही घेतलेलं नसतं. पण आता लवकरच लताला कोर्टामध्ये सुद्धा हजर करणार असतात. तर पोलीस स्टेशनला आता लताला दाखवल्यानंतर जानकी लताला आपल्या घरी घेऊन येते आणि म्हणत असते की बघा आई, बघा माझी आई जिवंत आहे. हो की नाही? तेव्हा लता म्हणते हो बाळा, मी जिवंत आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता लता ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांना सांगणारच असते. पण इथे जानकीने सांगितलेलं असतं की सध्या तरी कुणाला काही कळू द्यायचं नाही आहे. सध्या आपल्याला शांत राहायचं आहे. प्रॉपर्टीचे पेपर आपल्याला मिळवायचे आहेत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे जानकी सारंगच्या मदतीने प्रॉपर्टीचे पेपर मिळवते आणि मग मात्र इथे आता जानकी ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणते. तेव्हा लता सांगते की हे जे काही कारस्थान आहे दुसरं तिसरं कुणाचं नाही, ऐश्वर्याचं आहे. ऐश्वर्याने मला किडनॅप केलं. ऐश्वर्या मला इथे घेऊन आली कारण तिला रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करायचं होतं. जेव्हा इथे आता लता ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांना सांगते तेव्हा ऐश्वर्या नाटके करते आणि म्हणते आई मला माफ करा, माफ करा आई मला, पण मी प्रेग्नेंट आहे. प्लीज मला घरातून बाहेर काढू नका. सुमित्रा इथे आता गप्प बसते. आता ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे, करायचं तर काय? तेव्हा इथे सारंग म्हणत असतो अच्छा प्रेग्नेंट आहात का तुम्ही? जा बरं जा, ज्याचं हे मूल आहे ना त्याच्याकडे जा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा सारंग म्हणतो का खोटं बोलतोय का मी? तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्ही असं कसं बोलू शकता? तेव्हा सारंग म्हणतो कारण तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात हे मला कळलं आहे. तुम्ही जेव्हा त्या कॅफेमध्ये गेला होतात ना शिबिर आहे असं सांगून, तेव्हा मी तुमच्या पाठीमागे आलो होतो आणि तेव्हा मी तुमचं आणि तुमच्या मैत्रिणींचं बोलणं ऐकलं आहे. कळतं आहे तुम्हाला? तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात. तुम्हाला वाचायचं होतं म्हणून तुम्ही खोटं बोलला होतात, कारण प्रॉपर्टीचं सत्य मला समजलं होतं ना म्हणून. तेव्हा इथे सारंग म्हणतो आता तुम्हाला या घरामध्ये जागा नाही आहे. आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं. तेव्हा सुमित्रा म्हणत असते जानकी माफ कर गं, मला माफ कर. इतक्या वेळा समजावूनसुद्धा मी सारखी सारखी तीच चूक करते, त्यासाठी खरंच मला माफ कर. तेव्हा जानकी म्हणते आई तुम्ही माफी मागू नका. तो आहे ना, तो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देतो. ऐश्वर्याचं कारस्थान तुम्हाला कळलं, हे सगळं ऐश्वर्याने घडून आणलं होतं. ऐश्वर्याने पार्वती आईंची डायरी मिळवली आणि त्याद्वारे इथे माझ्या आईला नाटक करायला सांगितलं आणि आपलं घर तोडण्याचा प्रयत्न केला. पण शेवटीला सत्य समोर आलंच ना. तेव्हा इथे आता जानकी तिचा हात पकडून बाहेर काढायच्या आधीच सारंग आणि सुमित्रा दोघेजणं मिळून ऐश्वर्याला धक्के मारून बाहेर काढतात आणि इथे इन्स्पेक्टर पाटील यांना तर बोलवलेलंच असतं ऐश्वर्याला अरेस्ट करायला. तेव्हा इन्स्पेक्टर पाटील ऐश्वर्याला आपल्याबरोबर घेऊन जातात. तर अशा रीतीने इथे जानकीने पुन्हा एकदा आपलं गोकुळ वाचवलेलं असतं आणि सगळ्यांबरोबर ती आनंदाने गुण्यागोविंदाने पुन्हा आपल्या संसाराला सुरुवात करते.